आणि अजिबात रडायचं नाही. शहाणं बाळ आहे की नाही? गुड गर्ल. मी अशी गेले आणि अशी आले. बाय बाय. कुठे राहिला त्या प्रेरणाताई? आले. जाऊन आला डॉक्टर कडे? काय म्हटले डॉक्टर? जाऊन आलो. डॉक्टरांनी आता मिठूताईंची आणखीन 2-3 औषधं कमी करी दिलेत. अरे वा, हे तर बरंच झालं. आज ना मला एकदम सुपर वाटतंय. ग्रेट ना? हो, ग्रेटच. प्रेरणाताई मला सांगा, तुमचं काम एवढ्यात आटपलं पण? म्हणजे सगळ्यांना डब्बे देऊन मी झाले? हो झाले ना. आणि आता माझ्याकडे वेळच वेळ आहे. पण तरी मी ठरवले, इतक्यात काही घरी जायचं नाही. का? का म्हणून काय विचारतेस? आज ना तेजाचं सगळं ट्रेनिंग कम्प्लीटच होऊ दे मी म्हणते. राधाला सांभाळण्याचं गो. हो ना यार, एक दिवस करू दे तेजाला बेबी सिटिंग. बघूया काय करते ती. हो नको जाऊयात, पण मग करायचं काय आपण? अगं एक सोडून 1000 गोष्टी आहेत करण्यासाठी. इतक्या दिवसानंतर मी बाहेर पडले की नाही, आणि तुम्ही दोघी सुद्धा आहात माझ्या सोबत. आपण छान मस्त फिरायला जाऊया. अगदी बरोबर आहे मिठू. तसंही खूप दिवसात आपण अशा कुठे फिरायलाच गेलो नाही आहोत गो. त्यामुळे आज जाऊच आहे आपण. आणि त्या निमित्ताने तेजा आणि राधा दोघींनाही एकत्र वेळ घालवता येईल ना. त्याचा सवय होईल गो एकमेकींची. नाही, तुम्ही दोघी म्हणतायत ते सगळं ठीक आहे, पण तेजाताईंले राधाची औषधं आणि सगळं काही करायला जमेल ना? म्हणजे त्यांना माहिती असतील का राधाले कधी औषध द्यायचंय, कोणतं औषध द्यायचंय ते? ऑफकोर्स करतील. अगं डॉक्टरांकडून तिनेच तर आणलीत औषधं. डोंट वरी, चल जाऊया. हो, बघेल ती, करेल मॅनेज. चला आपण जाऊया फिरायला. चल ग, कुठे टेन्शन घेतेस? चला.